भिवंडी तालुक्यातील खानिवली गावामध्ये खानिवली गावचे सुपुत्र युवासेना तालुका प्रमुख अजयजी मोरे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या विशेष प्रयत्नाने आमदार श्री शांताराम मोरे फिटनेस क्लब सुसज्ज इमारतीसह संपूर्ण साहित्यांचा भव्य उद्घाटन सोहळा स्वरूपानंद स्वामीजी यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साही वातावरणात संपन्न। यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी देखील आपली विशेष उपस्थिती दर्शवली व जिमचे कौतुक केले। विशेष म्हणजे भिवंडी ग्रामीण हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या स्वखर्चातून युवा पिढीसाठी मोफत जिम साकारली आहे। यामध्ये सुसज्ज इमारत, जिमचे सर्व साहित्य तसेच येण्या जाण्यासाठी रस्ता देखील आमदार शांताराम मोरे यांनी आपल्या स्वखर्चातून या सर्व गोष्टी केल्या आहेत। म्हणूनच त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे व अजय मोरे यांनी युवकांसाठी जी संकल्पना राबवली व यशस्वी प्रयत्न केले त्याबद्दल देखील गावातील युवकांनी युवासेना तालुका प्रमुख अजयजी मोरे व भिवंडी हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित मान्यवर, युवा तरुण आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे व ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे अजय मोरे व त्यांच्या कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। अपने गुरुवर्य कविता स्वामी के समाज से एक नातू का वायुसेना को उद्घाटन करने की अंतरा बड़ी एक वस्तु उद्घाटन नामे होगा
वाजता भिवंडी ग्रामीणचे आमदार श्री शांताराम मोरे साहेब यांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे पुत्र की अजय मोरे यांनी एक उत्तम अशा पद्धतीनं एक व्यायामशाळा या ठिकाणी, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी, आम्हीही खूप व्यायामशाळेचं उद्घाटन केलं, पण आम्ही मोठ्या मोठ्या शहरामध्ये, मोठ्या मोठ्या गावामध्ये, पण माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच अशा एकदम दुर्गम भागामध्ये किंवा एका गावखेड्यामध्ये तिथल्या खरोखरच गरजू मुलांसाठी त्यांनी ही व्यवस्था केल्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि भगवंताला अशी प्रार्थना करतो की त्याला उदंड आयुष्य देऊन की ही जी वाटचाल चालू आहे त्याची त्याला भरघोस यश देऊ. वास्तविकता गावखेड्यामधल्या मुलांना की ह्या व्यायामशाळेची खूप गरज आहे. आणि पूर्वीच्या मी नवीन इथं मंदिरात आलतो त्यावेळेला आमच्या पडग्यातली लोक पोरं कल्याणला जायचे, भिवंडीला जायचे व्यायाम करायला. तर या ठिकाणी बघा कुठून कुठं आणि एका अशा एकदम गावामध्ये जिथं खरोखरच जो जनजातीचा समाज ज्या ठिकाणी इथं आहे त्यांच्या उपयोगासाठी, कारण ह्या भागातली लोक, ह्या आदिवासी भागात मुलं म्हणा की आपण पैसा खर्च करून जाऊन ती गावामध्ये किंवा पडग्याला वगैरे असं जाऊ शकत नाही. अशा मुलांकरता ही व्यायामशाळा फारच गरजेची आहे. तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तरुण सक्षम बनला पाहिजे आणि त्याकरता अजय मोरेजींनी जो प्रकल्प केला त्याबद्दल मी भगवंताला विनंती करतो की त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी गुरुनाथ जाधवजी आहेत, बाकी सर्व उपस्थित सर्व आलेले आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. आणि ही व्यायामशाळा आपल्या भागामध्ये एक उत्तम अशा पद्धतीनं सर्व मुलांना सक्षम करण्यासाठी त्याची वाटचाल राहील एवढं बोलतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांताराम मोरे फिटनेस सेंटर या जिमचं जे आहे, थोड्या वेळापूर्वी महंत स्वामीजी स्वरूपानंद त्यांच्या शुभ हस्ते या जिमचं उद्घाटन झालेलं आहे. साधू संतांचं स्पर्श पाय लागावा आणि एक पवित्र असं वातावरण तयार व्हावा, तर ते खूप चांगल्या प्रकारचं फिटनेस सेंटर जे आहे, जिम जे आहे, ही अगदी सुसज्ज आहे आणि सुद्धा युवकांना, तरुणांना त्याची ओढ लागावा, चांगलं हा उपक्रम आहे. आणि मला आवडलं ते मुलींचं लेझिम, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे, वेळेनुसार बदलायला पाहिजे. वेळेनुसार जे आहे आचारविचार सुद्धा बदलले पाहिजेत.
आणि माझी आई सांगत होती, संगत सज्जनाची असायला पाहिजे, दुर्जनाची असता कामा नाही आहे. म्हणजे छोटा असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाने एक आजूबाजूला नजर टाकून बघितली पाहिजे. इंदुलीकर महाराज नेहमीच आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून बोलत असतात. केव्हा तरी लोकांना वाटतं का कीर्तन सोडून बोलतो, पण सत्य बोलतो. गीता, रामायण, महाभारतावर बोललंच पाहिजे, त्याच्यात काही दुमत नाही आहे, ती हिंदू संस्कृती आहे. परंतु समाज प्रबोधनावर सुद्धा बोललं पाहिजे, तर ते बोलतायत आणि त्याच्यात सत्यता आहे. आणि म्हणून वेळेच्या नुसार सगळ्यांनीच आजूबाजूला नजर टाकून बघितली पाहिजे. आपला सहकारी, आपला मित्र, आपला नातेवाईक ते बरोबर आहे ना, त्याची खात्री करणं आता गरजेचं आहे. आणि म्हणून या चांगल्या कार्यासाठी अजय आणि अजयच्या पुऱ्या टीमला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथम तर मी एवढंच बोलेन की आमची जिम आमदार श्री शांताराम मोरे फिटनेस क्लब हे ओपन करण्यात आले आहे. त्याचा अजय मोरे याचा खूप सिंहाचा वाटा आहे. त्याने खूप काही केलं आहे आमच्या युवा पिढीसाठी आणि खूप प्रयत्न देखील करतोय तो. याचा आम्ही पोरस सर्व आमचा जो ग्रुप आहे त्याचे मनापासून आभार करतोय. आम्हाला आमदार साहेब आहे, आम्ही समजा गेलो, आम्हाला जिमचा साहेब स्वतः सो खर्चाने आम्हाला जिम बांधून दिली, सर्व साहित्य दिलं आम्हाला. आणि आम्ही एकच अजय आणि सुरतचा मी इतका आभार व्यक्त करतो की अजय आम्ही जे सांगतोय ते अजय आम्हाला लगेच करून देतोय, कधी आम्हाला कसली कमी करून देत नाही तो. आणि सर्व युवा पिढी त्याच्याकडे आहे आता. आणि अशीच आम्ही अजयला साथ देऊ. आणि म्हणजे अशी सगळ्यांची एकच इच्छा आहे, आमचा अजयजी मोरे साहेब भावी जिल्हा परिषद सदस्य आहेत, फिक्स निवडून आणू ही आमची खूप प्रयत्न करतो. यासाठी आम्ही रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करतो निवडून आणण्यासाठी, पण 100% आम्ही त्याला निवडून आणू.
खरं म्हणजे या जिमची इथे खूप गरज होती. भरपूर वर्षापासून इथे जिमची व्यवस्था नव्हती आणि आमची बरीचशी पोरं कोण वाशिन पडगा या ठिकाणी लांब लांब जात होती जिमला. आणि आमचं स्वप्न होता पहिल्यापासून की आपली स्वतःची जिम इथे असावी आणि ती सर्वांना मोफत मिळावी आणि त्यांची गरज कशी पूर्ण व्हावी याची आम्ही म्हणजे खूप वर्षापासून आमचा प्रयत्न चालू होता. आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून खरं म्हणजे त्यांच्या लाख मोलातून ही त्यांच्या स्वखर्चाने जिम झालेली आहे. साहित्य अगदी इमारत बांधण्यापासून ही साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. त्याचे करणारे रस्ता सुद्धा आता या रस्त्याचं ओपनिंग आपण केला नाही परंतु रस्ता सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आकाश काटसकर असेल, पंढरीनाथ मडवी असेल, आमची सर्व ही पोरं असतील यांच्या सर्वांच्या घामामिंतीने जिम आज उभी राहिले. आणि माझी त्यांना खरंच विनंती आहे की इथं सर्वांनी व्यायाम केला पाहिजे. आपला आरोग्य निरोगी कसा राहील याचं सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि आज या ओपनिंगसाठी स्वामीजी आले, आमदार साहेब होते, अनेक मान्यवर या ठिकाणी आले. त्यांचे व आमच्या सर्व गावकरी मंडळींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. ते सर्वजण आले, आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिली. खरं तर अजून काम करण्याची ऊर्जा यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.